महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। मसाजो के सरपंच संतोष देशमुख की हत्या का आरोपी जेल में है और उसके खिलाफ अदालत में सुनवाई शुरू हो गई है। हालांकि हत्या को 3 महीने बाद जाने के बावजूद भी आरोपी कृष्णा अंधले अभी तक फरार है। पुलिस उसकी तलाश कर रही है, लेकिन अभी तक उसका पता नहीं चल पाया है। एक वकील ने गंगापुर रोड पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजपूत को सूचना दी कि कृष्णा अंधले को आज सुबह ही करीब 9:30 बजे गंगापुर रोड स्थित दत्तनगर में देखा गया। उनकी टीम ने तुरंत ही उसकी खोज शुरू कर दी। नागरिकों द्वारा यह रिपोर्ट किए जाने के बाद भी आरोपी कृष्णा अंधले टी-शर्ट पहने हुए मोटरसाइकिल पर मकमलाबाद की ओर भाग गया है। पुलिस ने क्षेत्र से सीसीटीवी फुटेज की तलाश शुरू कर दी है। वरिष्ठ पुलिस अधिकारियों ने बताया कि यदि वह नासिक में है तो उसका पता लग ही जाएगा। साक्षीदार जे बनकर साहेब आहेत, या बनकर साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणावर सीसीटीव्ही फुटेज चेक केले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांनी जो व्यक्ती पाहिला होता, ज्या वर्णनाचा व्यक्ती होता, त्या वर्णनाचा व्यक्ती आणि इसम आपल्याला सुयोजित गार्डन या ठिकाणी त्यांनी आम्हाला दाखवलं की अशा वर्णनाची गाडी या ठिकाणाहून पास होताना दिसत आहे। त्या वर्णनाच्या गाडीचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही या ठिकाणी प्राप्त करून त्या पद्धतीने पुढे सर्क्युलेट करून तो तपास पुढे चालू करू। पथक रवाना केलेले आहेत। एक पथक मकमलाबाद रोडने आणि म्हसरूड आणि परत त्यांच्या सांगण्याप्रमाणे कुणाला जरी दिसला तो नाशिक रोडला, त्या पद्धतीने 3 पथकं आणि काही अंमलदार रवाना। जोपर्यंत क्लिअर सीसीटीव्ही फुटेज मिळून येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही। 9:30ची जी घटना सगळ्यांसमोर मी सांगितली, पुन्हा सांगतो का रोजच्या दरम्यान दत्त मंदिरापाशी मी तिथं दर्शनाला गेलो। 9:36 तिथं पोहोचलो आणि 2 इसम तिथं झाडाच्या बाजूला दिसले उभे होते। ब्लॅक गाडी होती आणि दोघांनी मास्क घातलेले होते। मास्क घातल्यानंतर तो कृष्णा आंधळे त्यांनी मास्क खाली घेतला, मिशा दिसले त्याचे आणि टिळा घातलेला होता, टिळा लावलेला होता। विदिन एन सेकंड तो लगेच ओळखला मी का हा कृष्णा आंधळे आणि मला आमची नजर झाली आणि तो हळूच गाडीत बसून तो निघून गेला। 9:42 मी फोन केला गंगापूर पोलीस स्टेशनला, मी पाठलाग केला त्यांचा, पण ते पसार झाले। पूर्ण जो काही तपास चालू आहे, जे वर्णन मी पोलीस पाटलांना सांगितलं, ब्लॅक शर्ट, व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, तेच वर्णन, ती गाडी पण दिसतीये, जे वर्णन सांगितलं ते सुद्धा दिसतंय। आता जो काही तपास ते करताय, ते पुढील तपासाला जी काही मदत लागेल ती मी आहेच। आता पुन्हा बातमी अशी आली का नाशिक रोडला सुद्धा दिसला तो। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।